राम राम मंडळी, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा जो आपल्या घरामध्ये पाण्याची पाईपलाईन करतात, जे आपल्या घराच्या वरच्या टाकीतून खाली येते, तर ते त्याच्यावर जे प्रेशर येतं ते प्रेशर आपण कसं मेजर करतो आणि ते प्रेशर आल्यानंतर पाईपलाईन फुटेल का, तर ह्या सर्वांचं असे काही क्वेश्चन आले होते सिव्हिल इंजिनिअरचं, तर त्यासाठी आपण खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवतो. मित्रांनो, आपल्या घरातली पाईपलाईन ही एकतर PVC पाईपची असते किंवा GI पाईपची असते. तर मित्रांनो, त्याच्यावर येणारा दाब जेव्हा तुम्ही त्याची तुट्टी ओपन करता तेव्हा ते रिलीज होतं, पण जेव्हा तुम्ही बंद करता त्या टाईमला त्याच्यावर येणाऱ्या प्रेशरमुळे ते पाईप फुटण्याची ही दाट शक्यता असते. त्यासाठी इंजिनियर काय करतात ते आज आपण कोणची प्रेशर टेस्ट घेतात ते आपण आज पाहणार आहोत. तुम्ही जे पाहताय ते मशीन त्या पाईपला जोडले गेले. हे का आहे तर हे जे मशीन आहे, या मशीनमध्ये पाणी भरलं जातं. तो पाईप त्या PVC पाईपला जोडून त्याच्यावर मध्ये पाण्याचा दबाव हा वाढवला जातो. जवळपास 5 किलो किंवा 5 kg एवढं प्रेशर आपण त्याच्यावर अप्लाय करून टेस्टिंग घेत असतो. पण आम्ही त्याच्यावर जवळजवळ 12 kg इतका लोड देऊन आम्ही त्या पाईपची टेस्टिंग करत आहोत. त्याच्यामध्ये काय करले जातं, त्या मशीनमध्ये पाणी असतं, एक कंटेनर असतं. जेव्हा तो व्यक्ती त्या कंटेनरचा जो हे आहे म्हणजे हायड्रोलिक प्रेशर जेवढा दबाव आहे तेवढा तो त्याच्यावर अप्लाय करत असतो. जेव्हा ती PVC पाईपलाईन जेव्हा पाण्याने भरली जाते, त्याच्यासोबत पाणी आणि एअर अशा दोन गोष्टींमध्ये असतात. तर ते जवळजवळ आपण 12 kg एवढा लोड त्यावर दाब देऊन बघतो. त्याच्यानंतर ज्या एंड वॉल्व आहेत, म्हणजे आपण जी आपल्या साध्या भाषेत तुट्टी म्हणतो, त्या तुट्टी आणि ते पाईप तो लोड घेऊ शकतो का ह्या टेस्टिंग करण्यासाठी. आणि याच्यातून आम्ही अशा टेस्टिंग घेऊन प्रत्येक फ्लॅटमधल्या बाथरूम टॉयलेटमध्ये जाऊन ह्या टेस्टिंग घेत असतो. आणि ह्या टेस्टिंग घेऊन आपण म्हणू शकतो की 22 किंवा 32 मधली जर बिल्डिंग आहे तर त्या वरच्या टाकीचं प्रेशर जेवढं आहे तेवढं लोड हा पाईप घेऊ शकतो म्हणून. तर मित्रांनो, ही होती आपली PVC प्रेशर टेस्ट. अशा कोणत्या टेस्ट असतात तर असे अजून GI टेस्ट पण, म्हणजे GI पाईपवर पण घेऊ शकतो. त्याच्यावर जवळजवळ 12 kg एवढं आपण प्रेशर देऊ शकतो. पण ही आपला PVC पाईप आहे, ह्यावरच आपण 12 kg एवढं प्रेशर देऊन आपण चेक करतो आहे पाईप हा टिकेल की नाही. यावरून आपल्या PVC पाईपची क्वालिटी ही समजत असते. आणि त्यासाठी UPVC, CPVC असे बरेच पाईपचे प्रकार आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला समजून आलं असेल की कसं त्याच्यावर प्रेशर देऊन हे इंजिनियर लोक ते चेक करत असतात. हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं असेल. आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमधून याची संपूर्ण माहिती भेटली असेल. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.